हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया हरभरा डाळीचे हुंडी, याला चण्या डाळीचे कोफ्ते पण आपण म्हणू। आपण हरभरा डाळीचे पिठलं बनवतो, पुणे हे सगळ्यांना लाडू बनवतोच। चण्याच्या डाळीचे म्हणजे बेसनाचे हे सगळ्यांना आवडतच असतात। आपण चण्याच्या डाळीचे भजे पण करतो, हे पण आपण चण्याच्या डाळीचे कोफ्ते, चण्याच्या डाळीचे हरभरा डाळ पण याला म्हणतात काही लोक, याचे आपण हे करणार हुंडे करणार आहे। चण्या डाळीचे कोफ्ते पण म्हणता येईल त्याला। आता आपण चण्या डाळीच्यामुळे आपल्याला डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी पण फायदा होतो आणि कोलेस्ट्रॉल लेवल पण साठी पण फायदा होतो। आणि आपल्या याला चण्याची डाळ ही फार आपण आपल्या जेवणात समावेश करायला पाहिजे, कारण की याचे फार फायदे आणि आपल्याला तेच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, जसं वांगे, फ्लावर, भेंडी, तर आपल्याला काही जर वेगळं खायचं अच्छा असेल, ही वेगळी पद्धत आहे भाजीची। चण्याच्या डाळीचे हुंडे, चण्याच्या डाळीचे कोफ्ते तर करायला काही हरकत नाही, तुम्ही नक्की करून बघा। आता आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे आपण कांदे बारीक चिरून घेतले, खोबरं आहे, डेसिकेटेड खोबरे, हळद आहे, लसूण आहे, मिरची आहे आणि हे दही घेतले, आपण दही घेतले आणि चण्याची डाळ ही 5-6 तास भिजून ठेवायची आणि कोथिंबीर आहे। यात आपण हिरवं वाटण करणार आहे आणि याच्यात तुम्ही भरपूर कोथिंबीर टाका। यात कोथिंबीरचा वापर भरपूर करण्याच्या आपलं हिरवं वाटण भाजी दिसलं पाहिजे, हिरवं वाटण व्हायला पाहिजे, मग भरपूर कोथिंबीरचा वापर करणार आहे। आणि याच्यात आपण हिरवी मिरची आणि लसूण हे आपण वाटून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण वाटून घेतले, आपण काढून घेऊ। आणि हे आपण गरम मसाले घेतले, वेलची आहे, याच्यात शहाजिरं जास्त घ्यायचं। हे शहाजिरं इन्ग्रेडियंट महत्त्वाचं आहे चण्याच्या हुंडेमध्ये, चण्याच्या कोफ्तेमध्ये। आपण वेलची घेते, मिरे घेते, लवंग घेतली आणि हे जिरं आहे आणि हे चक्रफूल आहे। आता हे शहाजिरे तुम्ही या भाजीत टाकायला हवं, तर शहाजिरे टाकल्याने भाजी चव एकदम छान येते, भन्नाट भाजी चव लागते। आता आपण हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेऊ। असं ताजा मसाला करून केलेली भाजी की त्याची चव एकदम छान, एकदम चविष्ट। आता आपण याच्यामध्ये डेसिकेटेड खोबरे ते टाकून हे सगळं वाटून घेऊया। डाळ 5-6 तास भिजवली होती, आता आपण ती वाटून घेऊया। आपण हिरवं वाटण केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चणा डाळ वाटून घेऊ। त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या। आता आपण ती जाडसर वाटून घ्यायची, बारीक वाटायची नाही। आता आपण चण्याची डाळ वाटून घेतली, जाडसर वाटायची। आता आपण ती काढून घेऊया। पण याच्यात चण्याची डाळ ही भिजून ठेवली होती 5-6 तास आणि ती वाटून घेतली। आता आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या, लसूण टाकलं आणि आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकू आणि आता आपण त्यांना मिक्स करून टाकू। आता हे आपण तळून घ्यायचे। यात आपण कांदा पण टाकूया आणि आता तेल तापत ठेवले, आपण आता हे पण तळून घेऊया। दोन्ही साईडनी सोनेरी कलर यायला यायचे आणि हे पण थोडे आपण नुसते खायला पण ठेवले तरी मुलांना आवडतील। थोडे नुसते खायला ठेवायचे आणि थोड्याची भाजी करायची। आता आपण हे झाले सोनेरी रंगाचे ते काढून घेऊया, झाले आहे ते काढून घेऊया। आता तेल टाकलंय आपण त्याच्यात आणि आता आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण हे वाटण केलं होतं ते टाकूया। 2 मिनटं परतून घ्या। त्याच्यात आपण गरम मसाला म्हणजे वेलची, दालचिनी, लवंग, मिरे आणि शहाजिरे हे नक्की त्याच्यात टाका आणि चक्रफूल हे सगळं आणि खोबरं, डेसिकेटेड खोबरे वाटून घेतले हे टाकूया। हे हलवून घेऊ। हे परतून घेऊया आपण। याच्यात हळद टाकूया आणि मीठ टाकूया।
आपण हे मिक्सरमधलं पाणी जे भरून घेतलं ते टाकूया आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. आपण चण्याची डाळ जी वाटून घेतली ती घट्टपणा येण्यासाठी आपण याच्यात टाकूया आणि आपण जी घट्टपणा येतो ती टाकूया. आता आपण ही चण्याची डाळ ती वाटलेली ते त्याच्यात टाकल्यामुळे ते भाजीला घट्टपणा येतो. आता आपण उकळी आल्यानंतर त्याच्यात हुंडे, चण्याचे कोफ्ते होऊया त्याला ते टाकू. आपण केलेले चण्याचे हुंडे, चण्याचे कोफ्ते टाकूया. ही आगळी वेगळी भाजी आहे. तुमच्याकडे भाजी नसेल आणि तुम्हाला छान खायची इच्छा असेल मसाला, हे आपण थोडे खाण्यासाठी मुलांना आवडतात भजे चण्याच्या डाळीचे, तर ते पण काढूया. आणि शेवटी आपण हे दही घेतलं याच्यात. हे दही पण मेन इन्ग्रेडियंट आहे, हे टाकायचं. ज्याची भाजीची चव एकदम चविष्ट भाजी होते. तुम्ही खाल्ली नसेल अशी भाजी नक्की. गॅस शेवटी दही यायचं आणि गॅस लो करायचा आणि 1-2 मिनटं उकळी आल्यानंतर आपण ती प्लेटमध्ये काढूया. भाजी उकळते आहे, आता आपण प्लेटमध्ये काढूया. ही आगळी वेगळी चण्याच्या हुंड्याची भाजी, चण्याच्या डाळीची भाजी. तुमच्याकडे भाजी नसेल 5-6 तास भिजवली आणि दही बाकीचे साहित्य आपल्या घरात असतात. शहा जिरं पण मात्र या भाजीत टाका आणि दही. आता आपण ही उकळत आहे भाजी, आता ही आपण प्लेटमध्ये काढू. आणि दही असल्यामुळे ते उन्हाळ्यात ही भाजी ना एकदम छान पौष्टिक पण आहे आणि आपल्या घरातल्या साहित्यात होणारी. आपण इथे चण्याचे हुंडे केले होते, कोफ्ते केले ते पण थोडे खाण्यासाठी काढले. भजे म्हणून खाल्ले तरी ते छान लागतात व कुरकुरीत झालेले. तुम्ही नक्की करून बघा. आगळी वेगळी भाजी आणि याच्यासाठी आपल्याला फक्त शहा जिरं आणि दही हे इन्ग्रेडियंट महत्त्वाचं आहे. छान होती भाजी, चविष्ट. तुम्ही कधी नसेल केली, खाल्ली नसेल तर तुम्ही नक्की करून बघा. आणि ही झटपट होणारी आणि पौष्टिक भाजी आहे. मस्त खा, आनंदित राहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.